भुजबळ साहेब, या ठिकाणी उपस्थित माननीय सदाभाऊ, आपले नेते गोपीचंदजी पडळकर, माननीय मेटकरी साहेब, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, आपले पदाधिकारी, आमंत्रित निमंत्रित, माझ्यासमोर बसलेले राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व आमच्या माता भगिनी बंधूंनो, तिसऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपल्याला सर्वप्रथम मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. आपला तिसरा वर्धापन दिन, 3च वर्ष झाले. झाड लावलं तर 3 वर्षात केवढं वाटतं, मूल झालं तर 3 वर्षात केवढं वाटतं. पण तुमचा हा संघ, तुमची संघटना 3 वर्षामध्ये आता मला वाटतं हॉल या पुरा पडेल, पूर्ण भरलेले तुम्ही सगळे या ठिकाणी. एवढी मोठी संघटना, पडळकर आहेत, सदाभाऊ आहेत, या ठिकाणी मेटकरी आहेत, ते सर्व सोबती आहेत, सहकारी आहेत. आणि त्यांनी छोटीशी सुरू झालेली संघटना, जिला इतक्या कमी वेळामध्ये एवढं मूर्त स्वरूप या ठिकाणी आणलेलं आहे. आणि याचं कारण काय, जर तुमचा नेता लय पॉवरफुल, चळवळीतले नेते आहेत, गोपीचंद असेल, आमचे सदाभाऊ असतील, मेटकरी असतील, चळवळीतले कार्यकर्ते. काय ते डोक्यावर येऊन बसलेले काय तुमचे नेते नाहीत, तर हे चळवळीतले नेते आहेत, हे जमिनीशी जुडलेले नेते आहेत. आणि म्हणून तुमचा विश्वास या नेत्यांवर आहे आणि म्हणून या संघटनेवर आहे. अन्यथा अनेक जण येतात जातात, संघटना काढतात, वर्ष 2 वर्ष चालतात, 4थ्या 5व्या दिवशी बंद पडतात, संघटना बंद पडतात. पण ही संघटना दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. पहिल्या वर्षी छोटी होती, दुसऱ्या वर्षी मोठी झाली, तिसऱ्या वर्षी एकदमच मोठी झाली. पुढच्या वर्षी तर आपल्याला हा हॉल पुरणार नाही. एवढ्या मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी आपण उपस्थित झालात, त्याबद्दल आपलं सर्वांचं या ठिकाणी मनापासून मी स्वागत करतो. मला वेळ खूप कमी आहे, 2 कार्यक्रम अजून आहेत. जळगावला उज्ज्वल निकम साहेब खासदार झाले, त्यांचा सत्कार आहे. मी तिथे चीफ गेस्ट आहे, 5 वाजता तिथे पोहोचायचं आहे आणि म्हणून जास्त वेळ मी आपल्या ठिकाणी घेणार नाही. पण आपल्या ज्या मागण्या आहेत, आज प्रताप सरनाईक साहेब येणार होते, इथे माधुरीताई येणार होते, आपले मंत्री बाहेर गावी असल्यामुळे ते येऊ शकले नाही, बाहेर देशात असल्यामुळे ते येऊ शकले नाही. पण त्यांचं माझं बोलणं झालेलं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मी सीएम साहेबांची परवानगी घेतलेली आहे. म्हटलं मी जाऊ, म्हणजे जा. म्हटलं मी काय सांगू, म्हणजे जे देता येईल तेवढंच बोल. अवास्तव बोलू नको. आणि आपण बघितलं असेल आता परवाही शिक्षकांचे 20%, 40%, 60% अनुदानाच्या वेळेला आपण गेलो, त्या ठिकाणी गेलो आणि मी सांगून टाकलं की शेवटच्या दिवसापर्यंत अधिवेशनाचा निर्णय करतो, शेवटच्या दिवशी तुम्हाला गोड बातमी देतो. मला आमच्या तिघींनी ते चिडले, असं कसं काय सांगितलं, 2 महिन्याची वेळ मागितली असती. म्हटलं असं नाही चालणार, तुम्ही मला पाठवलं ना, संपलं. तसं आजचंही आहे. या ठिकाणी सुरुवातीला मी भाषण ऐकत होतो. आपलं सरकार आल्यावर, आपले मुख्यमंत्री झाल्यावर तुम्हाला काय काय पद्धत पडलंय. एसटी म्हणजे काही साधेसुधी नाहीये. म्हणजे रक्तामध्ये आपण म्हणजे शरीरामध्ये रक्त वाहिन्याचं जे काम असतं ना, त्याच्याशिवाय म्हणून जिवंत राहू शकत नाही. असं हे ट्रान्सपोर्टेशन आहे, ही वाहतूक आहे, हा ग्रामीण भाग आहे. संपूर्ण देश जोडण्याचं काम अगदी गावापासून, वाड्यापासून, वस्तीपासून ही एसटी करत असते. एसटी नसती तर काय झालं असतं. आज फक्त आपण विचार करा, एसटी नसती तर काय झालं. 2 पॅसेंजर असो, 4 असो, 10 असो, 1 असो, तरी एसटी चालली ड्रायव्हर घेऊन. इथे असं नाहीये पॅसेंजर तिथे मी येत नाही. खासगी गाड्यांसारखं नाहीये, काल्या पिल्या गाड्यांसारखं नाहीये. तुम्हाला जायचंच आहे टायमावर, तुमच्या वेळेवर तुम्हाला जायचंच आहे, त्या माणसाला तिथे पोहोचवायचंच आहे, तिथून मुलांना शाळेतल्या आणायचंच आहे. हे सगळं बंधनकारक आपल्यावर आहे. आणि म्हणून तुम्ही या ग्रामीण भागातला आत्मा आहात.
शहराच्या त्या रक्तवाहिन्या आहात आणि म्हणून तुमचं तर ऐकलंच पाहिजे, तुमच्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजेत. आणि म्हणून आज आपल्या मागण्या मी बसल्या असतानाच पडळकरांकडे जाणून घेतल्या. सगळ्या मी रेस्ट हाऊसला होतो, रात्री भेटलो होतो त्यावेळेला मी जाणून घेतल्यात. निश्चित त्या संदर्भामध्ये मी तर काही आपल्या खात्याचा मंत्री नाही की लगेच आता सांगून टाकतो झालं बघूया जय श्रीराम असं करता येणार नाही. पण हे निश्चित सांगितलेलं पडळकर साहेब आहेत, सदाभाऊ आहेत, आपण मुख्यमंत्री महोदयांकडे बैठक घेऊ. या संदर्भामध्ये संबंधित मंत्र्यांनाही बोलू. माझं काम सगळ्या ठिकाणी एवढंच, जायचं, बोलायचं, शिष्टमंडळ घ्यायचं, मुख्यमंत्री महोदयांकडे जायचं आणि तिथे एरंडोली करायची. एरंडोली म्हणजे आमच्याकडे तडजोड म्हणतात तिला, मार्ग काढून द्यायचा. आणि म्हणून मी सीएम साहेबांनाही बोललेलो आहे की येत्या 2-4 दिवसांमध्ये आपण वेळ द्या. सदाभाऊ आहेत, पडळकर साहेब आहेत, तुपकर साहेब आहेत, आपल्या संघटनेचे पदाधिकारी आहेत, ते येतील. आता आपल्यासोबत भुजबळ साहेब पण आहेत, ते थोडं लोटतील आणि आपलं काम मार्गी लागेल. अनेक प्रश्न आहेत, अनेक गोष्टी आहेत, आपल्या अनेक मागण्या आहेत. 7व्या वेतनाचा विषय, अनुकंपाचा विषय, काही बदल्यांचा विषय आहे, एसटी महामंडळ राज्य शासनामध्ये विलीन करा हाही विषय आहे. आता काय काय मार्गी लावता येतं ते बघू. पण सरकार पॉझिटिव्ह आहे, सरकार सकारात्मक आहे. आता पूर्वी सरकार आलं नाही बघू करू पाहू, झाली मिटिंग झाली बैठक असं नाही. मी प्रत्येक मोर्चामध्ये जातो, मी प्रत्येक आंदोलन जातो, लोकांना घेऊन जातो आणि सकारात्मक. परवा मला वाटतं बीएमसीच्या कर्मचाऱ्यांचा क्लास 4 कर्मचाऱ्यांचा संपवतो, मी त्या ठिकाणी गेलो, त्यांनाही सांगितलं, फार आक्रमक होते. म्हटलं तुम्ही चला सीएम साहेबांपर्यंत. दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्यांना घेऊन गेलो, रात्री गेलो मी 9 वाजता त्यांच्याकडे, सगळे त्यांना घेऊन गेलो आणि इतके खुश झाले. लाडबागे समिती असेल, या संदर्भातला विषय असेल, त्याचा कायमस्वरूपीचा विषय असेल, साहेबांनी 5 मिनिटांमध्ये त्यांची बैठक संपवली. ते म्हणे आम्हाला माहितीच नाही असं काय होतं म्हणून. हे पहिल्यांदा असं मुख्यमंत्री म्हणतात हो घ्या झालं तुमचं काम, तू कशासाठी तुम्ही बसला तिथे. आणि इतके ते खुश झालेत. आणि म्हणून मला वाटतं सरकार प्रत्येक समाजातल्या घटकाच्या बाबतीमध्ये सकारात्मक आहे. निश्चित देवेंद्रजींकडे आपण त्या ठिकाणी जाऊ, आपल्या मागण्या त्यांच्या पुढे ठेवू आणि मला खात्री आहे जे जे करण्यासारखं असेल की सगळ्या मागण्या पूर्ण होतील मी असं म्हणणार नाही, पण ज्या ज्या आवश्यक आहेत, ज्या अपेक्षित आहेत, त्या सगळ्या मागण्या माननीय मुख्यमंत्री महोदय निश्चित पूर्ण करतील एवढी ग्वाही मी आपल्याला या प्रसंगी निश्चितपणे देतो. आणि त्यातही मी खरंच सांगेन पडळकरांवर थोडं जास्तच प्रेम साहेबांचं आहे हे आपल्याला कबूल करावं लागेल. सदाभाऊ इकडे बसलेले आहेत, दोन्ही नेते आपले तर इतके आक्रमक आहेत, चळवळीतले आहेत, पण ते इतके आक्रमक आहेत की कधी कधी फोन करून मला लगेच सांगू लागतं भाऊ जरा दमानं घ्या. आमचे गोपीचंदजी तर एकदा सुटले की कसे सुसाट आहे. आता मी सैराट शब्द वापरणार नाही पण सुसाट आहे. मग त्यांचं बोलणं, त्यांचं वक्तव्य, त्यांचं भाषण, त्यांची भाषण शैली ही आपण बघितलेली आहे. पण चळवळीतला नेता आहे, चळवळीतला कार्यकर्ता आहे, सामान्य माणूस आहे, गरजू माणूस आहे, जनमानसातला माणूस आहे. दोघंही नेते तुमचे सदाभाऊ असतील, पडळकर असतील, अगदी जमिनीवर काम करणार आहेत. तुमच्यासाठी 15-15 दिवस रस्त्यावर झोपणार आहेत, ग्राउंडवर झोपणारे नेते आहेत. हे नुसते बस याला भाषणबाजी केली तसं नाहीये. परवा एक नेते आले होते शिक्षकांच्या याच्यामध्ये, मी तुमच्याजवळ रात्रभर झोपतो. मी तिथे गेलो, लोकांना म्हटलं वा वा काय नेता बाबा पॉवरफुल, आपल्या बरोबर झोपणार आहे. म्हटलं साहेब 2.5 वर्ष तुमचं सरकार होतं, त्यांना भेट सुद्धा दिलेली तुमच्या मुख्यमंत्र्यांनी, भेट सुद्धा दिली ती 5 मिनिटाची. नाही आम्ही भेटणार नाही शिक्षकांना, काही 40%, 60% काही आम्ही करणार नाही. आणि आता तुम्ही इथे झोपताय पोतं टाकून, पट्टी टाकून, केवढं प्रेम. म्हणून मला वाटतं पुतण मावशीचं प्रेम आहे हे. मगरबसकी असं म्हणतात ना आपण, त्यातला प्रकार आहे. सरकार आलं की ढुंकून पाहायचं नाही. आपण विरोधी पक्षात आलं की लोकांना असं दाखवायचं की सगळे आम्ही तुमच्या गरीबाचे काही वरी आम्हीच आहोत.
ही भूमिका घेऊन चालणार नाही. लोकांच्या लक्षात येते, लोकांना आता कळतंय कोण ऑफलाईन कोण फरक आहे. आणि म्हणून मी पुन्हा आपल्याला या ठिकाणी सांगेल, या दोन्ही तिन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली आपण आपल्या मागण्या मुख्यमंत्री महोदयांकडे त्या ठिकाणी नेऊ. निश्चित तुम्हाला मी आश्वासित करेल की या ठिकाणी ज्या ज्या योग्य आहेत, ज्या ज्या आवश्यक आहेत, त्या सगळ्या मागण्या आम्ही मुख्यमंत्री महोदयांना विनंती करू आणि त्या मागण्या कशा मान्य होतील यासाठी सर्वतोपरी या ठिकाणी प्रयत्न करू. त्यासाठी माझा पुढाकार निश्चित या ठिकाणी राहील, एवढंच आश्वासन मी आपल्याला या प्रसंगी देतो. मला पुढे खूप कार्यक्रमाला जायचंय, बेळगावला पण 4-5 वाजेपर्यंत पोहोचायचंय. 2 कार्यक्रम अजून या ठिकाणी आहेत. मला या ठिकाणी बोलवलं, माझा आदर सत्कार केला. खरं म्हणजे एवढा मोठा हार तुम्ही आमच्या गळ्यामध्ये घातला, एवढा मोठा उपकाराचा ओझा आमच्यावर म्हणजे सत्काराचा ओझा आमच्यावर टाकलेला आहे की त्यातून आता कसं बाहेर पडावं हेच मला कळत नाही. एवढा मोठा भला मोठा क्विंटलभरचा हार तुम्ही आणून आमच्या गळ्यामध्ये टाकलेला आहे. त्यामुळे आता आमची जबाबदारी वाढलेली आहे. निश्चित राहा. आपल्याला पुन्हा या ठिकाणी या निमित्ताने मनापासून शुभेच्छा देतो आणि आपल्या कामाला निश्चित यश येईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.